छत्रपती संभाजीनगर शहरातील 1990च्या दशकातील तथाकथित डॉन बाबा फरजान याच्या घरावर जे आहे ते पोलिसांनी 10 जुलै रोजी छापा टाकला होता आणि त्या घरातून मोठं घबाड पोलिसांच्या हाती लागलं होतं। मात्र आता त्याच बाबा फरजानचं छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौकात सुद्धा एक घर आहे, ते हे घर आपण पाहतोय आणि थोड्या वेळापूर्वी जे आहे ते पोलिसांनी या घरात सुद्धा झाडाझडती घेतली। मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 2 तास जे आहे ते या ठिकाणी पोलीस होते। आपण बघतोय हेच ते बाबा फरजानचं छत्रपती संभाजीनगर शहरातील घर आहे आणि गेल्या काही वर्षापासून काही महिन्यापासून हे घर बंद असल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळते। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते आता कुणीही नाही। खरं तर बाबा फरजान याचा सुद्धा मागील जून महिन्यात 13 तारखेला मृत्यू झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते 10 तारखेला कारवाई केली होती आणि हे जे आहे ते आता बाबा फरजान यांचं दुसरं घर पाहतोय। मागील केलेल्या कारवाईत जे आहे ते बाबा फरजान याच्या घरातून 5,26,29,560 रुपये एवढी रोख रक्कम हस्तगत केली होती। त्याचबरोबर सोन्याचे दागिने 21 लाख रुपयाचे, त्याचबरोबर चांदीचे दागिने 8,09,000चे, त्याचबरोबर 34,000ची विदेशी दारू यासह एक रिव्हॉल्वर, पिस्तूल, त्याचबरोबर रायफल, मॅगझिन आणि 6,000 जिवंत कारतूस अशा पद्धतीचा जे सगळा 5,58,28,194 रुपयाचा मुद्देमाल बाबा फरजान याच्या घरातून जे आहे ते छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी जे आहे ते जप्त केला होता आणि ते सगळं मोजण्यासाठी पोलिसांना खूप परिश्रम करावे लागले होते। 5 मशीन त्यांनी पोलिसांनी आणल्या होत्या आणि आता या दुसऱ्या घरात जे आहे ते पोलिसांनी झाडाझडती घेतली। गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या घरात पोलिसांना काय मिळालं याबाबत जे आहे ते अधिकृत माहिती अजून तरी समोर आलेली नाही। मात्र बाबा फरजान याच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौकातील या घरावर जे आहे ते पोलिसांनी पुन्हा छापा मारला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।